2025 मध्ये मित्रांनो पेट्रोल गाडीला आग लागून भीषण एक अपघात होण्याची घटना देखील आपण पाहिलेली आहे आणि त्यामध्ये एका लेडीजचा दुर्दैवी मृत्यू देखील झालेला होता। सीएनजी गाडीला आग लागून एका ड्रायव्हर जो आहे तो गाडीमध्येच पेटलेला व्हिडिओ देखील आपण पाहिलेला आहे आणि त्यासोबतच इलेक्ट्रिक गाड्या पेटताना देखील पाहिलेल्या आहे। तर अशा वेळेला प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये उभा राहतो की कुठली गाडी जी आहे ती पटकन आग पकडते, पेट्रोल, डिझेल, सीएनजी, हायब्रिड की इलेक्ट्रिक गाडी। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेल सांगणार आहे की कुठल्या गाडीचे चान्सेस असतात हाय आग पकडण्याचे आणि कुठली गाडीनी जर आग पकडली तर ते खूप जास्त त्रासदायक होऊन जातं ती आग विझवणं आणि कुठल्या गाडीमध्ये जीव जो आहे तो पटकन आपला जाऊ शकतो। त्याबद्दलच ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण डेटा सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा, मिस करू नका। तर मित्रांनो, मी जागृत जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल लर्न टू टर्न मराठीमध्ये। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सगळ्यात जास्त ज्वलनशील गाडी आहे जी सगळ्यात लवकर आग पकडू शकते ती आहे प्युअर पेट्रोल गाडी। मित्रांनो, पेट्रोल हा -40 डिग्री टेम्परेचर वरतीच लगेच आग पकडू शकतो, म्हणजे तो ज्वलनशीलच आहे। त्याचा फ्लॅश पॉइंट आहे -40 डिग्री, म्हणजे हातात इकडे जरी पेट्रोल पकडलं आणि इकडनं जरी थोडीफार आग कुठून आली तरी इकडच्या पेट्रोलला जी आहे ती पटकन आग पकडू शकते आणि पेट्रोल जो आहे तो हातात घेतल्या घेतल्या लगेचच वाफेमध्ये जो आहे तो गायब होऊन जातो। पेट्रोल हा खूप जास्त रिस्की, पटकन आग पकडतो। परंतु जर आपल्या गाडीमध्ये कुठे जर तरी लिकेज आहे, त्यासोबतच तुमच्या इलेक्ट्रिक कंपोनंटमध्ये कुठे लिकेज आहे, तुम्ही ट्रॅफिकमध्ये खूप जास्त गाडी चालवली आणि गाडी खूप जास्त ओव्हरहीट झालेली आहे, अशा वेळेला पेट्रोल गाडीला आग लागण्याचे चान्सेस आहेत। जिथपर्यंत पेट्रोल लीक नाही तिथपर्यंत काही होणार नाही, परंतु जर पेट्रोल लीक आहे, कुठे थोडीशी जरी स्पार्क आली, लगेच तुमच्या गाडीला जी आहे ती आग पकडू शकते। त्यामुळे पेट्रोल खूप जास्त रिस्क आहे। तुम्ही रात्रीच्या रात्री देखील गाडीला आग लागण्याचे हे व्हिडिओज पाहिलेले असतील। सगळ्यात मोठं कारण असतं आफ्टर मार्केट ॲसेसरीज, आणि आफ्टर मार्केट ॲसेसरीज खूप जास्त गरम होतात। अगोदरच ट्रॅफिकमध्ये इंजिन गरम झालेलं आहे, त्या वायरी देखील गरम झाल्या, मग मेल्ट झाल्या, स्पार्क आली, लागते लगेच आग, आणि त्यामुळे मग त्या आग ज्या त्या कंट्रोलमध्ये देखील येत नाही पेट्रोल गाडीच्या। त्यामुळे पेट्रोल गाडी ही खूप जास्त रिस्की असते आणि पटकन तिच्या आग जी आहे ती पकडून येते। आणि पुढचं आहे डिझेल गाडी। डिझेलचा फ्लॅश पॉईंट असतो 60 डिग्रीच्या वरती, 60 डिग्रीच्या वरतीच तो पेटतो। तुम्ही असं डिझेल घेतलं एका वाटीमध्ये, त्यामध्ये माचीची काडी जरी बुडवली तरी त्याला पटकन आग लागणार नाही। डिझेलला पेटवण्यासाठी खूप जास्त टाइम लागतो आणि पूर्ण जगामध्ये डिझेल गाडी पेटण्याचे चान्सेस हे फारसे कमी आहेत। डिझेल गाडी देखील तसंच आफ्टर मार्केट ॲसेसरीज असतील तर त्याच्यामुळे आग लागू शकते, परंतु डिझेल लीक असेल तर त्याच्यामुळे कुठे स्पार्क वगैरे झाला तर डिझेल गाडी जी आहे ती पेटत नाही। ऑलरेडी डिझेल जो आहे तो खूप हाय टेम्परेचर वर घेऊन जावा लागतो त्याला पेटवण्यासाठी, त्यामुळे डिझेल गाडी ही त्या मानाने सेफ मानली जाते। डिझेल गाडीला पटकन आग पकडली जात नाही। जिथपर्यंत तुमची गाडी ओव्हरहीट झालेली नाहीये, इलेक्ट्रिकल फेलियर नाहीये, तिथपर्यंत ती पेटणार नाही। पुढे आलं सीएनजी। सीएनजीचा इग्निशन टेम्परेचर जो आहे तो 500 डिग्रीच्या वर आहे। सीएनजी पेट्रोल आणि डिझेल सारखा लगेच पेट घेत नाही, लगेच हवेमध्ये जो आहे तो मिक्स होतो आणि ॲज पर पेट्रोल आणि डिझेल सीएनजी जास्त सेफर मानला जातो, म्हणजे लगेच तो आग पकडत नाही। लीक झाला असेल लगेच हवेमध्ये हे होतं, आणि आजकाल नवीन नवीन टेक्नॉलॉजी निघाल्यात, लीक झालं तर पटकन जे आहे ते बंद होऊन जाते, सीएनजी सप्लाय जो आहे तो बंद होतं। त्यामुळे त्या मानाने सीएनजी सेफ आहे, कंपनी फिटेड। परंतु जर तुम्ही आउटसाइड फिटमेंट केलेली असेल तर त्याची काही गॅरंटी नाही, तो देखील लगेच आग पकडू शकतो। आणि सीएनजी जे आहे ते आग पकडण्यापेक्षा जास्त त्याचे टेन्शन असतात। सीएनजी मध्ये जे आहे ते प्रेशरनी सीएनजी भरली जाते। सीएनजी जो आहे तो 2000 ते 3000 PSI ने त्या बारीकच्या टाकीमध्ये भरला जातो। 2000 ते 3000 प्रेशर PSI असते। तुमच्या टायरमध्ये जो आहे तो 30 PSI वगैरे हवा असते, तर 2000 आणि 3000 किती झालं? टायरमध्ये जर 100 PSI हवा भरली तर टायर फुटून जाईल। मग ह्याच्या अर्थ तुम्ही विचार करा, तो जर बाटल्यामध्ये काय असेल, तुम्ही नीट मेंटेन नाही केलात किंवा काय, तो लगेच फुटू शकतो जोरदार, आणि त्यावेळेला गाडीमध्ये मागे कोण बसलेला असेल त्याच्या जीवाला खूप जास्त धोका आहे। तसं ह्या गाड्यांमध्ये नसतं पेट्रोल आणि डिझेल की लगेच फुटणार, आग लागली आपल्याला लगेच समजलं आपण बाहेर पडू शकतो। परंतु सीएनजी गाड्या ज्या आहेत त्या खूप रिस्की असतात, म्हणून भरताना सांगितलं जातं की बाहेर उतरा, कारण की काही लिकेज वगैरे असेल, काही झालं तर निदान आपण सुरक्षित तरी राहू। तर हे केसेस असतात। आणि हायब्रिडमध्ये कसं असतं, आता तुम्ही बोलाल ती पेट्रोलच गाडी आहे आणि थोडं बॅटरी थोडी पेट्रोल, मग त्याच्यामुळे जे आहे ते टेम्परेचरमध्ये जे आहे ते थोडंसं हे येतं। कधी सिटीमध्ये गाडी असल्यावरती EV मोडवरती चालते, हायवेवरती गेल्यावर ह्याच्यामध्ये मग ते कट चालू कट असं, त्यामुळे ह्याचे चान्सेस जे आहेत ते हायब्रिडचे चान्सेस जे आहेत ते फारसे कमी असतात आग पकडण्याची। त्याचे देखील पेट्रोल गाडीसारखंच लिकेज वगैरे कुठे असेल किंवा इलेक्ट्रिकल फेलियर वगैरे झालं तर चान्सेस असतात। आणि EV गाडीचे फार कमी चान्सेस असतात पेट घेण्याचे, परंतु बॅटरी
ही खूप जास्त रिस्की आहे भारतीय कंडिशनमध्ये. ती योग्य प्रकारे असेल तरच ती राहू शकते, परंतु भारतामध्ये खूप जास्त हीट आहे. बरेचसे तुम्ही व्हिडिओज देखील पाहिलेले असतील की जागेवरती गाडी पेटायला सुरुवात होते, गाडी चार्जिंगला लावलेली असते तेव्हा तिचे जास्त चान्सेस असतात पेटण्याचे. काहीतरी इश्यू झाला की लगेच ती पेट घेते. असे तुम्ही बरेचसे व्हिडिओज तुम्ही पाहिलेले असतील. मागे महिंद्राचा व्हिडिओ पाहिला, ते गाडी महिंद्राने असं क्लिअर केलं की गाडीचे त्याच्यामध्ये काहीच नव्हतं, तो टायर जो आहे तो ओव्हरहीट होऊन त्यांनी आग पकडली आणि स्पार्क लागली, त्यामुळे जो आहे तो गाडी जी आहे ती पेटली. परंतु बाकी व्हिडिओज तुम्ही पाहिलेले असतील, जागेवरती देखील त्या इलेक्ट्रिक गाडीला आग लागते. परंतु मित्रांनो, इलेक्ट्रिक गाडीचे केसेस देखील फार कमी आहेत. कारण हे असू शकतं कारण की अजून त्या गाड्या खूप जास्त नवीन आहेत, कालांतराने खूप जास्त जुन्या झाल्या, तर त्यावेळेला त्याला आग जास्त हे पकडण्याचे चान्सेस होऊ शकतात. परंतु इलेक्ट्रिक ही एकमेव अशी गाडी आहे जिची आग कंट्रोल करणं खूप जास्त कठीण आहे. तर मित्रांनो, आता बोलूया की जगभरात जर आपण 1,00,000 गाड्यांमागे हिशोब काढला की किती गाड्या किती जळतात, म्हणजे 1,00,000 गाडीमागे पेट्रोल गाड्या किती जळतात, तर त्याबद्दलच आपण आता बोलणार आहोत. तर सगळ्यात जास्त कुठल्या गाड्या जळाल्या असतील तुम्हाला काय वाटतं? तर मित्रांनो, वर्ल्ड वाईडमध्ये पूर्ण भारत आणि बाहेरच्या देशामध्ये जरी आपण तो पकडला, भारतामध्ये तरी आता एवढा रेकॉर्ड निघत नाही, हा डाटा जास्त करून बाहेरचा असेल. तर मित्रांनो, सगळ्यात जास्त पेट घेणाऱ्या गाड्या आहेत हायब्रिड प्लस पेट्रोल, म्हणजे हायब्रिड गाड्या सगळ्यात जास्त पेट घेतात. 1,00,000 गाडीच्या मागे 3,500 गाड्या पेट घेतलेल्या आहे आजपर्यंत. 2025 पर्यंत 1,00,000 गाडीच्या मागे 3,500 गाड्या पेट घेतात. पेट्रोल गाडीमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर पेट्रोल गाड्या 1,530 गाड्या पेट घेतात. पूर्ण 1,00,000 गाडीच्या मागे 1,530. आणि मित्रांनो, डिझेल गाड्या ज्या आहेत ते 1,000 वगैरे डिझेल गाड्या ज्या आहेत त्या पेट घेतात. CNG गाड्या देखील तेवढ्याच आहेत. परंतु सगळ्यात कमी पेट घेणाऱ्या गाड्या आहेत ईव्ही गाड्या ज्या आहेत ते 1,00,000 गाडीमागे 25 गाड्या ज्या आहेत ते फक्त पेट घेतात. हा रेकॉर्ड जो आहे तो जगभरातला आहे. परंतु ह्याचं एक कारण असं देखील असू शकतं की ईव्हीज आत्ताच आलेल्या आहेत आणि ह्या पेट्रोल गाड्यांचा जे काही त्यांनी डेटा घेतलेला आहे त्या बहुतेक 20-25 वर्ष जुन्या गाड्या देखील त्यामध्येच असतील, त्यापेक्षा ओल्डर गाड्या देखील त्यामध्येच असतील. आणि पेट्रोल आणि डिझेल गाड्यामध्ये जास्त आफ्टर मार्केटवाल्या गोष्टी लावल्या जातात. ईव्हीजमध्ये ते लावणं थोडं फारसं कठीण आहे. त्यासोबतच ईव्हीज गाड्या ह्या लेटेस्ट आहेत, नवीन आहेत, त्यामुळे त्याची जळण्याची हे जी आहे ती तेवढा हे नाही आहे. हे कालांतराने जेव्हा अजून जास्त वर्ष होतील तेव्हा जास्त समजून येईल. परंतु सध्या तरी हाच डेटा आहे की पेट्रोल हायब्रिड गाड्या जास्त जळत आहेत. इंडियामध्ये काही तो हे जास्त नाही आहे, कारण की इंडियामध्ये आत्ताच फक्त हायब्रिड गाड्या आलेल्या आहेत, त्यामुळे तो डेटा एवढा जास्त नाही आहे हायब्रिड गाड्यांचा. परंतु बाहेर देशामध्ये हायब्रिड गाड्या खूप जास्त जळालेल्या आहेत. आणि पेट्रोल गाड्यांचं तुम्हाला सांगितलं, डिझेल गाडीचं सांगितलं आणि ईव्हीचं आणि CNGचं देखील सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर वाचायचं असेल, तुम्हाला वाटते माझी गाडीनी पेट घेऊ नये, तर सगळ्यात सिंपल गोष्टी आहे. आफ्टर मार्केट ॲसेसरीज बाहेरनं लावणं अवॉइड करा. लावत असाल तर चांगल्या क्वालिटीची आणि मिनिमम लावा. बहुतेक सारे लोक मून लाइटिंग हे हे आणि हाय वॉल्टवाले फॉग लाईट वगैरे लावतात. नाही, लावायचं असेल चांगल्या कुठल्या तरी ऑथराइज जो असेल त्याच्याकडनंच लावून घ्या. कुठे वायर कट वगैरे जॉईनिंग वगैरे करणं अवॉइड करा. हाय व्होल्टेजवाले फॉग लाईट लावू नका. हाय व्होल्टेजवाले हेडलाईट बल्ब जो आहे तो चेंज करू नका. मेन बल्ब जे आफ्टर मार्केटवाले हाय वॉटवाले आपण लावतो 200-300च्या वरचे वाले, तेच जे ते वायरला विरघळवतात आणि त्याच्यामुळेच आग लागण्याचे चान्सेस असतात. मोठं कारण आहे आफ्टर मार्केट फिटमेंट, त्याच्यामुळे जास्त आग लागते. मग ते पेट्रोल असेल तर पटकन आगीचा भडका उडतो, मग त्यामुळे तुमची गाडी डॅमेज होऊ शकते. त्यामुळे ह्या गोष्टीपासून सावध राहा. तर हा व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.